पहिली गोष्ट तर मुलींना एक मुली म्हणजे आपलं ओझं आहे आणि तिच्यासाठी तिच्या आयुष्यामध्ये फक्त लग्न ही एकच गोष्ट महत्त्वाची आहे का? तिचं लग्न झालं की आपण संपलो सुटलो? अरे आत्ता समाजामध्ये कितीतरी अशा घटना आहेत, म्हणजे ह्याच्यापूर्वीही होत होत्या, जास्त प्रमाणात होत होत्या, आताही तेवढ्याच आहेत, फक्त त्या आता बाहेर येतात त्याच्यामुळे लोकांना असं वाटते की आता जास्त आहे. आणि 2 आणि 3 वर्षाच्या मुलींना सुद्धा सोडत नाहीत लोक. एवढा अत्यंत अत्याचार मुलींवरती होत आहे. काय मुलींना जन्म द्यायचा का? म्हणून मुलींना जन्म द्यायचा नको, मुलीचा जन्म नकोच मी म्हणेल. त्या मुली जन्माला आल्या तरीही त्या सुखी नाही आहेत. त्या वयात येईपर्यंत त्या बापाला घोर, आईबापांना घोर असतोच. त्या वयात आल्यानंतर त्यांना कळत नाही, त्यांना अक्कल नसते आपलं आयुष्य काय आहे, आपण कुठे फसतोय, आपल्याला काय केलं पाहिजे, काहीही अक्कल नसते मुलींना. आणि त्याच्यानंतर लग्न जरी समजा झालं, लग्नानंतर सुद्धा माणसं कशी मिळतील कशी नाही ह्याचाही आईवडिलांना घोर. म्हणजे मुलीचा जन्म होणं हा आईबापासाठी किती मोठा घोर आहे. ना समाज त्यांना नीट राहून देत ना काय. मुलगी म्हणजे फक्त ती इज्जत, तिचं लग्न आणि तिचं आयुष्य फक्त एवढंच मर्यादित आहे. तिचं लग्न आणि तिने काय फक्त घरात धुणी भांडी करावी आणि तरी त्याला काडीची किंमत नाही. रोज कितीही घरामध्ये करा, काडीची किंमत नाही. त्यामुळे मुलींचं आयुष्य मी म्हणेल की मुलीचा जन्म नको रे बाबा. कारण समाजाने मुलींसाठीचे वेगळे रूल कायदे बनवून ठेवले आहे आणि आपल्या कितीतरी स्त्रियांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या. ह्या सगळ्यांना हे सगळं पुरुष जे मानसिकता आहे, अहंकार आहे, या सगळ्यामध्ये आपल्या आईबापाची इज्जत आहे म्हणून आयुष्य काढा, म्हणून सगळं मनात गिळा. आणि हे कितीतरी महिलांनी गिळलंय म्हणून ह्या पुढच्या पिढ्या अशा इथपर्यंत आल्यात. पण आत्ता ज्या महिला आहेत त्या शिकलेल्या आहे, सुशिक्षित आहे, त्यामुळे त्या सहन करत नाही. आणि मी तर म्हणते नाहीच केलं पाहिजे सहन. कारण की एकावरती अन्याय होऊन तुम्ही 10 जणांना खुश ठेवत असाल तर त्याचा काय उपयोग? एकाचं मरण होतंच ना शेवटी. कशाला कुणाला मारायचं आहे आणि काय कुणाकडून अपेक्षा करायची आहे? मला तर असं म्हणायचं आहे, मुलींच्या लग्नासाठी तयारी करण्यापेक्षा, हुंड्यासाठी तयारी करण्यापेक्षा त्या मुलींना चांगलं शिक्षण द्या, स्वतःच्या पायावरती उभं करा. त्या चुकल्या, त्या काय पडल्या धडपडल्या तरी त्या पुन्हा उठून उभं राहू शकतात एवढी हिंमत त्या मुलींमध्ये द्या. तिचा उद्या नवरा असलाच पाहिजे तर तिला समाजामध्ये किंमत, तर तिचं आयुष्याला अर्थ. हे असलं काही तिला शिकवू नका. तू तुझ्या पायावर उभी राहा. दुनिया हिकडची तिकडं करायचे सामर्थ्य तिच्यामध्ये द्या बास. माहेरी असल्यानंतर माहेरकडच्यांची इज्जत, सासरी गेल्यानंतर सासरकडच्यांची इज्जत. ती मुलगीला स्वतःचं असं काय अस्तित्वच नाही आहे. स्वतःचे ती निर्णय घेऊ शकत नाही, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगू शकत नाही. समोरच्याला जसं वाटते तसं तिने जगावं, तसे तिने कपडे घालावे, तसं तिने राहावं. तर काय ते अर्थ आहे ना मुलीच्या जगण्याला? कशासाठी मुलीचा जन्म? का फक्त पिढ्या वाढवण्यासाठी, म्हणजे एक पिढी दुसऱ्या पिढीसाठी जन्माला घालण्यासाठी त्या स्त्रीचा जन्म आहे असं तर दिसत आहे. तिचे निर्णय कशातच नाहीत. तिला काय वाटतंय, तिला तिचं आयुष्य कशा पद्धतीने जगायचंय ह्याच्यात कुठेच आपल्या समाजामध्ये तिला कसलंच काळीचं स्थान नाही. ती फक्त मुलांना जन्माला घालण्यासाठी, ती फक्त घरात एक शो पीस म्हणून, सून म्हणून पाहिजेत बास. सून म्हणून पाहिजेत. तिने सगळी घरातली कामं केली पाहिजेत, सगळ्यांचं मन सांभाळलं पाहिजे, सगळी नातीगोती सांभाळली पाहिजेत. त्यात जर तिला स्वतःला जर शिक्षण घेतलं असेल तर, कमवते असेल तर तिने घर चालवलं पाहिजेत, पैसा आणला पाहिजेत. अरे तुम्हाला जर ती कमवती पण पाहिजे, घर पण सांभाळलं, तिचा जीव आहे की नाही? कितीतरी गोष्टींमध्ये स्त्रिया इतक्या पिचलेल्या आहेत की मला हे सगळं आणि समाजातले ह्या सगळ्या घटना बघून माझं तर म्हणणं आहे, स्त्रियांनी आयुष्यामध्ये जन्मालाच येऊ नये, मुलींचा जन्म असूच नये. आणि माझं खरंच मत आहे, मुलींचा जन्म नको. कारण एका जन्मी इतकं वैतागलेलो आहोत आम्ही, इतक्या गोष्टी आम्हाला सहन करायला लागतात. मुलगी म्हणून आम्ही पापच केलं आहे, कुठला तरी शाप आहे आम्हाला, असं आतल्या आत रोज वाटतं. कारण की तेवढं समोरच्या गोष्टी, समोरचे व्यक्ती, समोरची माणसं मुलगी म्हणून लादत असतात. तू सून आहेस, तू मुलगी आहेस, तू बहीण आहेस, तू जे कोण आहेस, तू दुसऱ्यांसाठीच आयुष्य जगायचे, स्वतःसाठी काहीच नाही. त्यामुळे ही जी मानसिकता आहे ती खूप बेकार लेवलची आहे. त्यांना शिक्षण जर तुम्ही दिलं तर, मुलींच्यासाठी शिक्षण तर मी म्हणेल की जसं मांजराला जसं आकाशातूनही जरी टाकलं तरी ते स्वतःच्या पायावर पडतं. म्हणजे त्याला माहीत असतं आपल्याला आपल्या पायांवर उभं राहायचं.
तसं मुलींना तुम्ही शिक्षण द्या. बाकी तिचं आयुष्य कसंही होऊ द्यात, ती स्वतःच्या पायावर जर उभी राहिली ना, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तिला जर तिचं शिक्षण नसेल तर तिला आहे त्या परिस्थितीमध्ये इतकं खचत आयुष्य काढावं लागतं, ह्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. पण बाहेरच्या चौकटीमध्ये असं दिसेल की हां, ती तिच्या सासरी आहे, ती तिच्या नवऱ्यासोबत आहे, ती खुश आहे. पण असं नसतं. खूप गोष्टींना सामोरं जावं लागतं मुलींना, आणि खूप यातना, भोग सगळं त्यांच्याच वाटेला देवाने दिले की काय. त्या मुलीच्या लग्नासाठी, तिच्या हुंड्यासाठी त्या बापाने तयारी करण्यापेक्षा ना, तिला वाघिणीसारखं बनवा, तिला शिकवा. तिला 4 फटके तिने खाण्यापेक्षा 4 फटके ती कशी देईल नाही, ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजेत. आणि तर अशा बापाला मी म्हणते की घोर नाही राहणार. आपली मुलगी जेव्हा वाघीण बनेल ना, तेव्हा त्या बापाला घोर नाही राहणार की आपली मुलगी कशी असेल, कशी नसेल. हा जो घोर असतो ना आई बापाला, तो राहणार नाही. कारण मुलगी तेवढी स्ट्रॉंग असेल ना, तर इज्जत पहिली तर गोष्ट हे ते तेल लावत गेले ह्या सगळ्या गोष्टी. कारण इज्जत बनून डेड बॉडी घरात येते पोरीची. म्हणजे तुम्हाला डेड बॉडी चालते, पण पोरगीसाठी काय करायला नको. हे सगळ्यात मोठं मी म्हणेल की गडबड आहे, इथे गडबड आहे.